मागच्या व्हिडिओमध्ये मी गणपती बाप्पा कसे बनवले होते ते तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की गणपती बाप्पाला मी कशा प्रकारे कलर करणार आहे। तर आज आपण कलर करूया गणपती बाप्पाला, कारण गणपती बाप्पा 1 दिवसानंतर आपल्या घरी येणार आहेत, तर छान असा कलर करूया। हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर सर्व कसे आहात? मस्त आहात ना? मस्तच असणार, कारण स्वामी महाराजांची कृपा दृष्टी आशीर्वाद हा आपल्यावरती असतोच आणि असाच कायम राहावा हीच स्वामींचरणी प्रार्थना करते। आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर ही गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती शाडू मातीची मी बनवलेली आहे आणि कुठलीही मातीची मूर्ती असेल तर आपल्याला त्याला छान असा बेस कलर द्यावा लागतो, कारण बेस कलर दिल्याशिवाय आपण कुठलाही कलर लावला तर त्याला व्यवस्थित असं छान दिसत नाही रंग, त्यामुळे बेस कलर आपल्याला द्यावा लागतो। तर मी छान असा व्हाईट कलर पूर्ण मूर्तीला लावून घेतलेला आहे आणि हे जे कलर मी यूज केलेले आहेत ते ॲक्रेलिक कलर आहेत सर्व जेवढे मी यूज केलेले आहे। मूर्ती पूर्ण अशी छान मी व्हाईट कलरने पेंट करून घेतलेली आहे आणि एकच कोड मी मूर्तीवरती केलेला आहे। त्यानंतर आपण देणार आहोत गणपती बाप्पाला स्किन कलर। तर स्किन कलर मी हातांवरती आणि तोंडावरती, त्यांचे कान आहेत तिथे, पोटावरती आणि पायांना स्किन कलर देऊन देणार आहे छान असा सर्वीकडे। तर बघा, स्किन कलर गणपती बाप्पाला देऊन झालेला आहे, पण जो बेस आहे म्हणजे पोटाचा आणि बेस मधला अंतर होता ना, तिथे थोडासा तिथे कलर व्यवस्थित दिला जात नव्हता। तर मग मी 0 ब्रश असतो 0 नंबरचा, त्या ब्रशच्या सहाय्याने तिथे व्यवस्थित कलर दिला आहे। मग कानाच्या मध्ये त्यांच्या थोडासा गॅप होता, तिथे व्यवस्थित ब्रश जात नव्हता, तिथे सुद्धा मी 0 ब्रशनेच व्यवस्थित कलर केलेला आहे। असं छान असं मी व्यवस्थित कलर करून घेतलेला आहे स्किन कलर। आणि ज्वेलरीला आणि मग धोतीला, त्यानंतर फेट्याला आपण कलर करूया। त्यानंतर आपल्याला जे बॉडी पार्ट्स आहेत ना गणपती बाप्पाचे, थोडेसे हायलाइट्स करावे लागतात। हायलाइट्स केल्याने मूर्ती अजून सुंदर आणि जिवंत दिसते। तर आपण कुठे कुठे हायलाइट्स करायचं आहे मी ते तुम्हाला सांगते। कानावरती हायलाइट्स करायचं आहे, छातीच्या खाली, नाभीवरती, तळ हात झाले, आपले पाय झाले, तिथे थोडंसं हायलाइट करायचं आहे। आणि हायलाइट करण्यासाठी मी कलर घेतलेला आहे स्किन कलर आणि त्यामध्ये थोडासा रेड कलर मिक्स केलेला आहे, एकदम किंचित म्हणजे नसलीच्या बरोबर मी रेड कलर घेतलेला आहे आणि स्किन कलर मध्ये व्यवस्थित मिक्स केलेला आहे आणि ब्रशला थोडासा घेऊन घेतलेला आहे आणि हायलाइट केलेला आहे। तर हायलाइट केल्याने मूर्ती खूप सुंदर दिसायला लागली, अजून जिवंत दिसायला लागली।
गणपती बाप्पाच्या सोंडेवरती सुद्धा हायलाइट करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मग नंतर आता ज्वेलरी राहिली, आपली धोती राहिली, फेटा राहिला आणि त्यांचा जो बसण्याचा पार्ट आहे तो आपण कलर तर मी गणपती बाप्पाच्या धोतीला जो कलर आहे तो येलो कलर चूज केलेला आहे, कारण येलो कलर खूप छान दिसतो, ब्राईट कलर आहे आणि बाप्पाच्या मूर्तीवरती येलो, पिंक, रेड हे कलर खूप उठून दिसतात, छान दिसतात, म्हणून मी धोतीला जो आहे तो पूर्ण असा येलो कलर घेतलेला आहे। मागून पुढून सर्व व्यवस्थित मी येलो कलर जो आहे तो करून घेतलेला आहे। आणि फेट्याला मी पिंक, डार्क पिंक कलर चूज केलेला आहे। इथे मी रेड कलरही घेऊ शकले असते, पण पिंक आणि येल्लोचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं। इथे तो रेडच कलर दिसतोय, रेड म्हणजे मरून कलर दिसतो इथे कॅमेरामध्ये, पण तो ऍक्च्युअली पिंक कलर आहे, डार्क पिंक कलर। त्यानंतर धोतीवरती थोडंसं आपल्याला हायलाइट करायचं आहे, तर हायलाइट करण्यासाठी मी येलो कलर आणि त्यामध्ये थोडासा रेड कलर मिक्स केलेला आहे। आणि जिथे जिथे धोतीला मी रेषा केलेल्या होत्या मूर्ती बनवताना तिथे तिथे मी हायलाइट्स करणार आहे, कारण हायलाइट्स केल्याने धोती जी आहे ते अजून छान दिसेल, उठून दिसेल। त्यानंतर फेट्यामध्ये सुद्धा आपल्याला हायलाइट करायचं आहे, तर तिथे सुद्धा आपल्याला पिंक कलर आणि थोडासा येलो कलर मिक्स करून मी फेट्याला सुद्धा हायलाइट करून घेणार आहे। त्यानंतर आपण गणपती बाप्पाचा रेड कलरने तिलक बनवून घेणार आहोत। छान असा तिलक बनवून घेतलेला आहे त्रिशूलचा आकाराचा आणि खाली एक डॉट दिलेला आहे। त्यानंतर बाप्पाची ज्वेलरी आपण पेंट करूया। जिथे जिथे मी ज्वेलरी बनवलेली आहे, हाताचे बाजूबंद, त्यानंतर हार गणपती बाप्पांचा, तिथे मी गोल्डन कलरने पेंट करून घेणार आहे छान असा, कारण गोल्डन कलरची ज्वेलरी तर आपण आता गणपती बाप्पाचे छान असे डोळे तयार करूया। आणि गणपती बाप्पाचे डोळे खूप सुंदर आहे, जगामध्ये मला वाटतं कोणाचेच असे डोळे नाहीयेत, खूप सुंदर डोळे आहेत गणपती बाप्पांचे। तर डोळे बनवण्याच्या अगोदर मी आयब्रोज बनवून घेतल्या गणपती बाप्पाचे। त्यानंतर जी आपली आतली गोटी असते पांढऱ्या रंगाची ती मी बनवून घेतली, त्यामध्ये एक डॉट दिलेला आहे। आणि गणपती बाप्पांचे जे दात आहे त्यांना सुद्धा मी व्हाईट कलर दिलेला आहे। त्यानंतर मग डोळ्यांचे जे अवतीभोवतीचे जे आपल्या पापण्या असतात त्या मी आता क्रिएट करून घेणार आहे, कारण मला आता विसर पडला होता, पण नंतर लक्षात आलं की अरे आपण तर गणपती बाप्पाचे जे म्हणजे पापण्या आहेत त्या बनवल्या नाही। मी नंतर मग ते हातांवरती बघा अशा रेषा दिलेल्या आहे। त्यानंतर बोटांचे नखांना लाल रंग दिलेला आहे, हातांच्या नखांना लाल रंग दिलेला आहे। त्यानंतर आपण आता व्हाईट रंगाने जानवं बनवून घेऊया गणपती बाप्पांचं, मागून पुढून छान असं जानवं बनवून घेऊया। त्यानंतर गणपती बाप्पाचं जे आसन आहे त्याला मी हिरवा रंग दिलेला आहे, तर पिवळा, हिरवा आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन खूप छान दिसत आहे। त्यानंतर मग राहिले आता आपल्या गणपती बाप्पांचे फक्त केस, मग आपले गणपती बाप्पा खूप सुंदर आणि छान दिसतील। तर तुम्हाला आता फायनल लुक बघायला मिळणार आहे, तर तुम्ही फायनल लुक बघा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आपले गणपती बाप्पा तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।